मित्रांनो नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती कशी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यावधी शेतकरी बांधवांसाठी अखेर सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। अवघ्या 2 दिवसांवरती म्हणजेच जो काही शनिवार आहे आपला 20 जून रोजी दुपारी ठीक 3:45 तुमच्या खात्यात सध्या 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। पण एक मोठी धोक्याची घंटा देखील त्यासोबत वाजते। राज्यातील 34,000पेक्षा जास्त शेतकरी बांधव या हप्त्यापासून अपात्र त्या ठिकाणी ठरलेले आहेत। तुमचा हप्ता सुरक्षित आहे का नाही आणि तो कसा चेक करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये या शेती की शेती यूट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमची बँक खाती आनंदाने भरणारी माहिती घेऊन आलेली आहे। मित्रांनो, या हप्त्यासाठी देशभरातील लाभार्थ्यांची संख्या वाढलेली असली तरी आपल्या महाराष्ट्रातून तब्बल 34,000हून अधिक शेतकरी बांधवांची नावं जी काही तर ती कट करण्यात आलेली किंवा कट झालेली आहेत। तरीही राज्यातील सुमारे 90,85,000 शेतकरी बांधव पात्र या हप्त्यासाठी होणार आहेत, त्यांना हप्ता मिळणार आहे। आनंदाची गोष्ट अशी की राज्य सरकारने यासाठी RFT रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर आधीच साईन केलेला होता आणि आता तुमच्या खात्यामध्ये FTO म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर देखील जनरेट झालेली आहे। उद्या सर्व FTO बँकेकडे पाठवले जातील आणि परवा दुपारी 4 वाजेपासून पैसे खात्यात येण्यास सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तुमचा हप्ता येणार का नाही हे आपल्याला कसं पाहायचं, तर घरबसल्या आपल्याला या माहिती घ्यायची। अगदी सोपं आहे। सगळ्यात आधी आपल्याला PM किसानच्या अधिकृत पोर्टलवरती जायचं आहे। तिथं आपल्याला एका निळ्या बॉक्समध्ये नोन युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं। आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो की MH ने सुरू होतो तिथे टाकायचा आहे। हा नंबर जर माहीत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही, तर त्यावरती दिलेला नोन युअर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करा। तिथे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून आलेला OTP भरून रजिस्ट्रेशन नंबर मिळवा। तो रजिस्ट्रेशन नंबर घ्या, हा नंबर मुख्य पानावर टाकून कॅप्चा कोड भरा आणि गेट डेटावरती क्लिक करा। आता असं करताच तुमची जी काही संपूर्ण माहिती आहे तर ती आपल्या समोर येणार आहे। तिथं पहा की तुमच्या हप्त्यासमोर FTO जनरेटेड यस असं लिहिलेलं आहे का। जर तिथे यस असेल तर परवा तुमचे पैसे नक्की येणार आहे। मित्रांनो, ज्यांची KYC अजूनही अपूर्ण आहे त्यांच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही आहे। 30 जूनपूर्वी 30 जून 2026 पर्यंत तुम्ही फेस ऑथेंटिकेशन किंवा बायोमेट्रिकद्वारे KYC करू शकता। आपण आपला व्हिडिओ टाकलेला तुम्ही ती माहिती पाहू शकता। तसेच जर तुमचा ॲग्रीस्टॅक फार्मर ID काढले नसेल तर तोही काढून घ्या, जेणेकरून भविष्यातील हप्ते कधी त्या ठिकाणी थांबणार नाही। तुमच्या स्टेटसमध्ये कितवा हप्ता दाखवतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ही आनंदाची बातमी प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला आता शेअर करा आणि आपल्या शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।